म्हणूनच मला बरेचसे लोक शहरामधले पाणीवाली बाई म्हणून ओळखायला लागले। पण एकच खंत राहिली की कधी आमच्या मागून आलेल्या महिला, ज्याकडे संपूर्ण पुणेकरांचं लक्ष लागलंय ते म्हणजे पुण्याचं महापौर पद। आरक्षण जाहीर झालं आणि पुण्याला महिला महापौर मिळणार हे याच्यावर शिक्कामोर्तब झाला। पण महिला महापौर हे पुण्यासाठी काही नवीन नाही, अशा अनेक महिला महापौर याआधी पुणे महानगरपालिकेत होऊन गेल्या। त्यापैकीच एक पुण्यातील सर्वात पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे आज आपल्यासोबत आहे। ताई नमस्कार। मला पहिल्यांदा सांगा की महापौर आता जी चढाओढ चालू आहे की प्रत्येकाला इच्छा आहे की मला महापौर व्हायचंय, भाजपमध्ये त्या तीव्र हालचाली सुद्धा व्हायला लागल्यात आता, आणि 6 तारखेला महापौर पदाविषयी सभा आयोजित करण्यात आली आहे महानगरपालिकेत, त्याविषयी काय सांगा? महापौर प्रत्येकाला नगरसेवक झाल्यावर असं वाटत असं की आपण आयुष्यामध्ये एकदा तरी महापौर झालं पाहिजे, पण ही संधी सगळ्यांनाच मिळते असं नाहीये। पण आता ह्या 2026च्या निवडणुका झाल्या आणि याच्यामध्ये पहिलंच आरक्षण महिलांचं पडलं, त्यामुळं ज्या महिला निवडून आलेल्या आहेत त्यांना प्रत्येकीला वाटणार की आपण महापौर झालं पाहिजे। पण महापौर पद आपण घेत असताना, आपण महापौर पद स्वीकारत असताना त्याचा पूर्वानुभव आपल्याला थोडासा असला पाहिजे। महापौर पद हे फक्त काही शोभेचं पद नाहीये। या महापौराच्या पदाबरोबरच तुम्हाला एक मान सन्मान, प्रतिष्ठा, अनेक धोरणात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्यावर येत असते, आणि ती जबाबदारी पाडण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे, म्हणजे तुम्ही त्या पदाला पात्र होऊ शकता। आणि आर्थिक नाड्या सोडा, पण शहराची ध्येय धोरणं ठरवण्याचा अधिकार तुम्हाला जनरल बॉडीने दिलेला असल्यामुळं त्या जनरल बॉडीमध्ये तुम्ही तुमच्या राजकीय जोडे बाजूला ठेवून शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे काही तुम्ही निर्णय घ्याल ते शहराच्या विकासाच्या दृष्टीने घेतले पाहिजेत, हे माझं प्रामाणिक मत आहे। जेव्हा आम्ही 92 साली स्वर्गीय राजीव गांधींनी 33% आरक्षण दिलं आणि 92 साली आम्ही खूप महिला अशा निवडून आलो की ज्यांना नगरपालिका वगैरे असं काहीच माहिती नव्हतं। बरं, आपण आम्ही तरी स्वतः पक्षाचं कार्य करत असल्यामुळं आम्हाला थोडीशी अनुभव होता किंवा राजकारण काय असतं ते। पण महानगरपालिकेचा काम करण्याची पद्धत त्याच्यापेक्षा खूप वेगळी, तुमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी त्या ठिकाणी गेल्यावर येते। तुम्ही त्या भागाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असता, त्या भागामध्ये लोकांच्या गरजा काय आहेत, अत्यावश्यक सेवा काय आहेत, हे तुमचं पाहणं काम असतं, म्हणून ती जबाबदारी तुमच्यावर असते। म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर ती जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे। आणि आम्ही अशा बऱ्याचशा महिला आम्ही पहिल्यांदा निवडून गेलो, पण आम्हाला सुदैवाने खूप चांगली टीम त्यावेळेस मिळाली। खूप दिग्गज लोक त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करत होते, म्हणजे बीजेपीचे असतील, काँग्रेसचे असतील, तेव्हा बीजेपी आणि काँग्रेस असं 2च होतं आणि थोडं बहुत शिवसेना होती। तर ह्या सगळ्या लोकांची आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळालं। म्हणजे पहिलं आरक्षण पडलं पुरुषांचं, ओपन पुरुषाचं पडलं 92ला, शांतीलाल सुरतवाला महापौर झाले। त्याच्यानंतर दुसरं आरक्षण पडलं ओपनचंच, तेव्हा आली भाई सोमची महापौर झाले। त्याच्यानंतर तिसरं आरक्षण पडलं पुरुषाचंच पडलं, तेव्हा भारत सावंत महापौर झाले। चौथं आरक्षण पडलं ओबीसीचं पडलं, चौथं आरक्षण ओबीसीचं पडल्यावर तेव्हा मात्र स्पर्धा निर्माण झाल्या की ओबीसी पुरुषांमध्ये कोण झालं पाहिजे, बऱ्याच स्पर्धा निर्माण झाल्या आणि माऊली शिरवाळकरांना त्या ठिकाणी संधी मिळाली। आता 4 वर्ष ते निघून गेली। आम्हाला वाटत होतं की बाबा एकदा तरी महिलांचं आरक्षण निघाल, पण आम्हाला विश्वास होता, कारण मला कलमाडी साहेबांनी विचारलं होतं की जर आरक्षण नाही पडलं तर तुझं काय, तू आपली स्टँडिंग कमिटीची चेअरमन वगैरे हो। पण मी म्हटलं नाही साहेब, मला जे काही बाकीच्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी मी महानगरपालिकेमध्ये आलेले नाहीये। मी एका सर्वसामान्य कुटुंबातली आलेली आहे। मला असं वाटतं की कुठलं तरी प्रतिष्ठेचं पद आणि ज्याला अधिकार आहेत आर्थिक सोडून, की जे आपण आपले निर्णय त्या ठिकाणी शहराच्या विकासाच्या दृष्टीने राबवू शकतो, असे निर्णय घेण्याची जर संधी मला मिळाली तर मी निश्चित त्या ठिकाणी चांगलं काम करून दाखवेन। आणि सुदैवाने 5व्या वर्षी ते महापौराचं आरक्षण पडलं। आता जशी स्पर्धा आहे तशी स्पर्धा त्यावेळेस सुद्धा होती आणि त्याच्यामधनं मला महापौर होण्याची संधी मिळाली। खरं म्हणजे पहिल्यांदा पुण्यासारख्या शहराचं, एवढ्या मोठ्या सुसंस्कृत शहराचं, शैक्षणिक राजधानी असणाऱ्या शहराचं प्रथम महिला महापौर होणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही। खूप खूप मला तेव्हा असं प्रेशर आलं की खरंच आपण चांगलं काम करू शकू का, एवढ्या ह्या शहराचं एवढं मोठं प्रतिनिधित्व, इतकं मानाचं आणि एक धोरणात्मक निर्णय घेणाराचं हा पद आपल्याला मिळालेला आहे, त्याचं आपण सोनं करून दाखवलं पाहिजे, हा आत्मविश्वास माझ्यामध्ये होता आणि तो आत्मविश्वास मी माझ्या परीने पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। याला जोडून माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की पुण्याची ऐतिहासिक ओळख वेगळी आहे,
त्यात या पुणे महानगरपालिकाच मुळात म्हणजे ऐतिहासिक आहे. तर या महानगरपालिकेच्या पुण्यातील पहिल्या महिला महापौर तुम्ही झालात. ज्यावेळी तुमचं नाव अनाऊन्स करण्यात आलं त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या? तेव्हा मला खरं म्हणजे अतिशय मला मनापासून आनंद झाला की माझ्यासारख्या एका कार्यकर्तीला आणि कुठल्याही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसणाऱ्या अशा महिलेला मला संधी दिली आहे. खरं म्हणजे ती माझी मला जी संधी दिली ती आदरणीय शरदरावजी पवार साहेब असतील, सुरेशभाई कलमाडी असेल, काँग्रेस पक्ष असेल, यांनी मला ती संधी दिली. कारण काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे आणि त्यांनी मला संधी दिली आणि त्या संधीचं आणि सांभाळून पण घेतलं मला, म्हणजे काम करण्याची मुभा दिली. सुरेशभाईंनी पूर्णपणे सांगितलं की तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते निर्णय शहराच्या हिताचे असले पाहिजेत. त्यामुळे आम्ही सगळेजण बसून बैठक घेऊन ते निर्णय घेत असतो. म्हणजे हे निर्णय घेत असताना आपल्याला माहिती असेल की पुणे शहरामध्ये खूप कमी उद्यानं होती त्यावेळेस, पण कलमाडी साहेबांचं व्हिजन असेल या शहरामध्ये माझ्या कारकिर्दीमध्ये जवळ 13 ते 15 वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये 13 ते 15 उद्यानं आम्ही विकसित केले आणि त्याची उद्घाटन झाली. पु ल देशपांडे गार्डन सुद्धा माझ्या कारकिर्दीमध्येच त्याचा हे झाला, म्हणजे सुरुवात झाली. ते खरं जापनीज लोकांनी त्याला स्पॉन्सर केलं. खरं म्हणजे जपानमधली जी ब्रेमेन सिटी आहे ती ब्रेमेन सिटी आणि आपल्या पुण्याचं रिलेशनशिप आहे. त्याच्यामध्ये म्हणजे सिस्टर रिलेशनशिप आहे त्यांची आणि आपली लोक तिकडे जात असतात, त्यांची लोक आपल्याकडे येत असतात आणि त्या संस्कृतीचा म्हणजे त्या देशाची संस्कृती आपल्या देशाची संस्कृती ह्याचा विचाराची देवाणघेवाण त्या ठिकाणी केली जात असते. म्हणून ब्रेमेनला आम्हाला त्या ठिकाणी कावासाकीला आम्हाला जापनीज लोकांनी बोलवलं आणि आम्ही कावासाकीला गेलो. कावासाकीला तिथे गेल्यानंतर त्यांनी एका मोठ्या फेस्टिवलचं उद्घाटन, म्हणजे कावासाकी असू द्या, ब्रेमेन असू द्या, हे सिस्टर रिलेशनशिप मधले आपले 2 जागतिक शहरं आहेत. तर त्या कावासाकीमध्ये त्यांचा एक सांस्कृतिक खूप मोठा उत्सव असतो. त्या सांस्कृतिक उत्सवाचं उद्घाटन ढोल वाजवून त्यांनी पुण्याच्या महापौराच्या हस्ते केलं. त्याच्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदींनी केलं होतं. म्हणजे तो मान त्याच्या अगोदर खूप वर्ष मला अगोदर 96 साली मिळाला होता. म्हणजे तो एक माझ्या आयुष्यातला खूप मोठा हे होता की इतक्या मोठ्या शहराचं, इतक्या मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या हस्ते केलं गेलं. आणि तेव्हापासून मग जपनीज लोकांनी म्हणजे कावासाकीचे असेल त्यांनी ह्या उद्यानासाठी आपल्याला येऊन ते जागा पाहिली आणि ते पु ल देशपांडे गार्डन एका सुंदर प्रकारे त्या ठिकाणी विकसित झालं. आपल्याला माहिती असेल की पुणे शहराचा पाणी पुरवठा प्रचंड विस्कळीत होता. आपली लाईटवर सगळी यंत्रणा होती आणि ती लाईट बंद पडली का पाणी आपलं खूप असं रस्त्यावरनं वाया जायचं. मग पहिलं जर प्राधान्य मी कशाला दिलं असेल माझ्या कारकिर्दीमध्ये, तर पाणी पुरवठ्याची जी वितरित करणारी व्यवस्था आहे ती वितरित करणारी व्यवस्था सुसूत्रता त्याच्यामध्ये आणली पाहिजे. आधुनिक पद्धतीत मशिनरी आणली पाहिजे आणि ती आधुनिक पद्धतीची मशिनरी आपण त्या ठिकाणी आणली. खूप ठिकाणचे म्हणजे पद्मावतीचा पाणी पुरवठा असू द्या, पर्वतीचा असू द्या, बकरी हिलचा असू द्या, असे मोठमोठे जे पाणी पुरवठ्याचे प्रोजेक्ट होते ह्यांची अत्याधुनिक सेवा त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची वितरित सेवा, मात्र वितरणाची व्यवस्था अतिशय सुसूत्रपणे आपण केली. म्हणूनच मला बरेचसे लोक शहरामधले पाणीवाली बाई म्हणून ओळखायला लागले. पाण्याची खूप व्यवस्थित आपण त्या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला अधिकार दिल्यानंतर, आता मी खरं मी काय केलं सांगायला बसलेली नाहीये. तुम्ही मला आज विचारायला आहे की महापौर पद जी स्पर्धा लागते त्या स्पर्धेच्यासाठी असं काय तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळते, तर ही संधी तुम्हाला मिळते की इतक्या चांगल्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी चांगलं काम करू शकता, तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता. आणि पहिला मान आता म्हणजे माझ्या तर म्हणजे खरं काय सांगावं मला माहिती नाही, पण मी महापौर झाले आणि तेव्हा शिवसेना आणि बीजेपीचं सरकार आला 95ला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते. तर शहराच्या दृष्टीने, सिक्युरिटीच्या दृष्टीने म्हणा किंवा सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही मुंडे साहेबांना भेटलो की शहरामध्ये या ठिकाणी पोलीस चौक्या वाढल्या पाहिजे, पोलीस स्टेशन झाली पाहिजेत. आणि तेव्हा ते ऐकायचे. पुणे शहराचा महापौर सांगतो म्हणजे निश्चित या शहराच्या दृष्टीने काहीतरी चांगलं निर्णय झाले पाहिजेत. आणि त्यांनी खूप ठिकाणी पोलीस स्टेशन आणि पोलीस चौक्या त्या ठिकाणी ह्या शहरामध्ये मान्य केल्या, म्हणजे मुंडे साहेबांनी. आणि मनोहर जोशी साहेब तर म्हणजे ते स्वतः महापौर होऊन गेलेले होते. मला त्या पदाची त्यांना गरिमा माहिती होती. त्यामुळे ते मला पुण्यात बऱ्याच वेळा ते पुण्यामध्ये यायचे आणि मला त्यांचं स्वागत करायला जावं लागायचं विमानतळावर प्रथम नागरिक म्हणून. तेव्हा माझा ते इतका मान सन्मान करायचे माझा. मला खूप
खूप चांगली, म्हणजे विरोधी पक्षाची वगैरे असं कधीही त्यांनी मला जाणवू दिलं नाही. अतिशय सन्मानपूर्वक त्यांनी वागणूक दिली आणि जे जे प्रश्न शहराच्या हिताच्या विकासाच्या दृष्टीने असतील ते प्रश्न आम्ही त्यांच्यापर्यंत नेल्यानंतर त्यांनी ते सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ताई मला सांगा की तुमचा राजकीय आलेख हा खूप उंचावणार आहे, खूप मोठी पार्श्वभूमी, जवळपास 3 दशकं तुम्ही पुण्याच्या राजकारणात हे दिलीत, तर कोणत्या गोष्टीची खंत वाटते की हे करायचं राहून गेलं? काय झालं, मी महानगरपालिकेमधून 92 पासून 2017 पर्यंत महानगरपालिकेमध्ये माझं अर्ध आयुष्य महानगरपालिकेमध्ये 5 वेळा म्हणजे 25 वर्ष मी महानगरपालिकेत घालवले. माझ्या भागातल्या लोकांचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका महिलेवर विश्वास टाकला आणि सलग 5 वेळा मला त्यांनी निवडून दिलं. मी त्यांचं मनापासून आभार मानते. म्हणूनच मला या शहराचं महापौर होण्याची संधी किंवा ह्या भागातल्या आम्ही नेहमी पूर्व भागातले म्हणून आम्हाला असं डावललं जायचं, पण आमच्यासारखे थोडेसे अग्रेसिव्ह लोक त्या ठिकाणी आल्यानंतर आमच्या गरजा काय आहेत, आमच्या भागाचा विकास कसा झाला पाहिजे, आमच्या भागामध्ये सुद्धा शैक्षणिक सुविधा कशा चांगल्या मिळाल्या पाहिजेत, आमच्या भागामध्ये सुद्धा कशी उद्यानं चांगली असली पाहिजेत, हे आम्ही त्या ठिकाणी पाहिलं आणि आमच्या पूर्व भागाचं सुद्धा चांगलं परिवर्तन किंवा विकास करण्याचं काम आम्ही केलं आणि म्हणूनच आम्हाला 5-5 वेळा लोकांनी परत निवडून दिलं. पण एकच खंत राहिले की कधी आमच्या मागून आलेल्या महिला, म्हणजे आमच्या टर्ममध्ये ज्या महिला होत्या त्याच्यानंतर कितीतरी वर्षांनी आलेल्या महिला बऱ्याचशा आमदार झाल्या, खासदार झाल्या, पण आपल्याला का होता आलं नाही हे अजून मला कोडं उलगडलं नाही. तुम्हाला इतका मोठा 25 वर्षातला महानगरपालिकेचा अनुभव आहे, तुम्ही महापौर देखील राहिलात, जे कोणी नवीन महापौर होईल त्यांना काय सांगाल, कोणत्या गोष्टीचा एक सल्ला द्याल की हे करा किंवा हे तुम्ही करू शकता? नाही, त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्हाला तुमच्या भागातल्या लोकांनी खूप विश्वासाने त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही महापौर पद म्हणून स्वीकारता तेव्हा तुम्ही फक्त त्या भागापुरते लोकप्रतिनिधी नाही तर तुम्ही सगळ्या शहराचे लोकप्रतिनिधी आहात आणि पक्षाचे जोडे बाहेर ठेवा आणि शहराचं हित कशामध्ये आहे, नागरिकांचं हित कशामध्ये आहे, शहराचे कुठले प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपण कसे सोडवू शकतो हे जर त्यांनी पाहिलं तर निश्चित त्या चांगल्या यशस्वी काम करू शकतील. आणि अधिकार तुम्हाला खूप आहेत, जरी पक्षाने तुम्हाला काही सांगितलं तरी तुम्ही पक्षाचं ऐकून तुम्हाला शहराच्या दृष्टीने जे काही हिताच्या गोष्टी आहेत, अनेक प्रश्न आहेत या शहरामध्ये, प्रचंड ट्रॅफिकचे असतील, पाण्याचे असतील, रस्त्याचे असतील, ड्रेनेजचे असतील, पेठांमध्ये तर खूप प्रश्न आहेत, नवीन गाव आलेले आहेत त्यांचे तर खूपच प्रश्न आहेत. पण हे सगळं सोडवण्यासाठी आताच्या काळामध्ये बरेच फंड आहेत, म्हणजे महानगरपालिका तशी सक्षम आहे. आमच्या वेळेस तर 350 कोटीचंच बजेट होतं फक्त आणि त्या 350 कोटीच्या बजेटमध्ये जवळजवळ 60% पैसे हे पगारासाठी जायचे आणि उरल्याला आम्हाला फक्त खर्च करण्यासाठी मिळायचं. तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी शहर अतिशय सुंदर ठेवलं होतं, अतिशय खड्डेमुक्त चांगलं होतं. पण आता जर तुम्ही बघितलं असेल जवळजवळ 10,000 कोटीच्या जवळपास महानगरपालिकेचं बजेट झालेलं आहे, तरी सुद्धा जर विकासाच्या दृष्टीने पाहिलं तर लोक ओरडत असतात, नागरिक ओरडत असतात की आता कालच तुम्ही पाहिलं असेल की इंटरनॅशनल सायकल रॅली होऊन गेली. म्हणजे 1 महिन्यामध्ये तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी करू शकता, तर मग तुम्ही वर्षानुवर्ष का करू शकत नाही? त्याच्यासाठी फंड्स असताना सुद्धा चांगल्या गोष्टी का होत नाही? म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कोणाचा अडथळा असतो का, हे सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना आपले प्रश्न सोडवा, बाकीच्या गोष्टीकडे काही लक्ष देऊ नका. कारण परवाच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की याच्या पुढच्या काळामध्ये हे अशा काही गोष्टी चालणार नाहीत, मी याच्यावर बंधन आणेल. म्हणजे काय काय प्रभागामध्ये आम्ही जर बघितलं असतं 200, 250 कोटी रुपये फंड आला त्यांच्या भागामध्ये, ते पैसे गेले कुठं, त्यांचं काय झालं, कुठल्या असे तुम्ही नजरेत भरल असं शहर तुमच्या भागाचा प्रतिनिधित्व म्हणजे विकास केला, ह्या गोष्टी सुद्धा खूप बोलण्यासारख्या आहे. म्हणून असं काही करू नका. जे कोणी महापौर होतील त्यांना मला एकच चांगला सल्ला द्यायचा आहे की तुम्ही शहराचा विकास करा, तुम्हाला खूप मोठी संधी मिळणार आहे. आणि महिला म्हणून तर तुम्ही जसं घर चांगलं चालवू शकता तसं हे शहर सुद्धा चांगलं चालवू शकता, तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता, ही क्षमता तुमच्यामध्ये आहे. आम्ही अनेक जणांनी त्या ठिकाणी बसलेल्या आमच्या अनेक भगिनी आम्ही महापौर होऊन गेलो. आम्ही सगळ्यांनी कुणीही आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये म्हटलं नसेल की यांच्याकडून याशी चूक झाली. अजिबात आम्ही कुणीही कधी चुका केल्या नाहीत. अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं, कुठल्याही गोष्टीमध्ये कधी इतर हे दाखवलं नाही आणि शहराचा विकास हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलं. म्हणून माझी जी कुणी भगिनी होईल तिला मी आत्ताच शुभेच्छा देते मनापासून. आणि चांगलं काम करा, शहराच्या हिताचं काम करा. शहराचं नाव जागतिक पातळीवर तर आहेच, पण ते आणखीन कसं टिकवता येईल हे पहा. एवढाच मी त्यांना चांगला प्रामाणिक सल्ला देईन.
धन्यवाद. धन्यवाद ताई. तर तुम्ही पुणे लोकला इतकी वेळ दिली आणि इतक्या चांगल्या गोष्टी, तुम्ही इतके चांगले सल्ले हे नवीन महापौरांसाठी दिलेत त्याबद्दल. तर या होत्या कमल व्यवहारे, ज्या पुण्याच्या पहिल्या महिला महापौर होत्या. ज्यावेळी बाईचं आयुष्य हे चूल आणि मूल इतक्या पुरतच मर्यादित होतं, त्यावेळी यांनी पुण्याचं पहिलं महापौर पद भूषवलं होतं. कॅमेरामन अमित पारखेसह मी प्रथमेश तांबे, पुणे लोक.